हाय हॅलो नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत दालचा राईस. दालच्या राईससाठी मी आधी राईसची तयारी करणार आहे. माझ्याकडे टाईम कमी आहे त्यामुळे मी राईस हा कुकरमध्येच करणार. तर राईससाठी त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे. तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये दालचिनी, तेजपत्ता आणि जिरे टाकणार आहे. ते गरम होईपर्यंत ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ओतणार आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर एकीकडे मी दालच्याची तयारी करणार आहे. तर त्यासाठी मी एकीकडे तूर डाळ आणि हरभरा डाळ घेतली आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही त्यामध्ये मसूरची डाळही घेऊ शकता. डाळी स्वच्छ धुवून मी कुकरमध्ये इकडे दालच्यासाठी भोपळा, टोमॅटो, कांदा आणि पालक घेतली चिरून. ती स्वच्छ धुतली आहे आणि शिजण्यासाठी टाकलेली कुकरमध्ये. त्यामध्ये मीठ, हळद घातले, थोडंसं तेल टाकले आणि ते शिजण्यासाठी मी कुकर गॅसवरती ठेवून दिलं आहे. तुम्ही पाहू शकता. दालच्यामध्ये थोडंसं आंबटपणा आला तर छानच होतं. त्यामुळे मी एका कपमध्ये चिंच भिजत घातली आहे आणि इकडे मसाले घेतले. इकडे काय मसाले घेतले होते त्या मसाल्यामध्ये मी मिरची पावडर, दालचा मसाला, थोडासा मटन मसाला घेतला आहे आणि इकडे तो दालच्याला फोडणी देणार आहे. त्यासाठी मी पातेलं ठेवले गॅसवरती. त्यामध्ये थोडंसं तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर मी त्यावर कांदा टाकला आहे. कांदा छान असा गोल्डन होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे टोमॅटो घालायचे. टोमॅटो आणि कांदा छान असं परतून घ्यायचे. त्यामध्ये थोडंसं अद्रक लसूण पेस्ट घातली आहे आणि तेही छान मस्त परतून घ्यायचे. हां, आपण जे शिजण्यासाठी भाज्या लावल्या होत्या ते भाज्या बघू शकता तुम्ही. इथे छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत आपण. आणि जे मसाले काढले आपण ते मसाले आपण कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट जे आपण परतायला ठेवलं त्यामध्ये टाकायचे. अशा प्रकारचे ते सगळं मिक्स त्याचं एकजीव करून घ्यायचं. ते मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण जे भाज्या शिजवून घेतल्या त्या भाज्या त्यामध्ये टाकायच्यात. त्यांचं मस्त असं हलवून घ्यायचं. चवीनुसार थोडंसं मीठही घालायचं आहे त्यामध्ये. पुन्हा हलवायचं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आहे. त्यानंतर थोडंसं कस्तुरी मेथी घातली आहे. कस्तुरी मेथीने छान चव येते. त्याचा सुगंधही छान येतो. पुन्हा त्याचा एकजीव करून घ्यायचा आहे. ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी येईपर्यंत थांबायचं आहे. उकळी आल्यानंतर आपण जी चिंच भिजत घातली होती ते चिंच असं जे बाहेर काढून घ्यायची आणि त्यातला जो आंबटपणा तो रस्सा आहे तो रस्सा त्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. ओतल्यानंतर पुन्हा ते आपल्याला भाजी हलवायची आहे. आपला दालचा रेडी आहे. इकडे जे राईसला उकळी येईपर्यंत मी थांबले होते त्यामध्ये मी मीठ घातलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाण्याला छान अशी उकळी आली की इकडे तांदूळ टाकले. तांदूळमध्ये पाणी होतं त्यामुळे मी पुन्हा तांदूळ गाळून घेतले. पाणी बाहेर केलं. राईस केला. हे बघा मी फोटो काढायचं विसरले. असं आपलं दालचा राईस रेडी आहे.